नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू डिस्कस अबाउट सीड जर्मिनेशन प्रोसेस. ओके, टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. ओके, सो ह्युमन बिंगमध्ये कशा पद्धतीने सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं तो पार्ट आता आपण डिस्कस करणार आहे. सो कॅन यू रिकॉल which different hormones control the function of human reproductive system through chemical coordination. ओके, केमिकल कोऑर्डिनेशनच्या थ्रू कोणते हार्मोन आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं काम करत असतात. तर आपण मागच्या वर्षी डिस्कस केलं होतं बघा, प्रोजेस्टेरॉन अँड टेस्टोस्टेरॉन, बरोबर की नाही. टेस्टोस्टेरॉन जो काय हार्मोन्स आहे तो हार्मोन्स कोणामध्ये असतो, मेलमध्ये असतो. अँड स्टेरॉन अँड इस्ट्रोजन जे असेल हार्मोन सिक्रेट होत असेल ते हार्मोन्स कोणामध्ये असेल तर फिमेलमध्ये असेल. ओके, त्या हार्मोनच्या थ्रू काय होतं, रिप्रोडक्शन होत असतं, हे लक्षात ठेवा. विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी. म्हणजे सेक्सुअल मॅच्युरिटी आलेली असते बघा, जे काही जेंट्स असेल, ओके, जेंट्समध्ये पण जे मेल असतील त्या मेल्समध्ये पण जो काही स्पर्म असेल, ओके, तो स्पर्म तयार होण्यासाठी विशिष्ट असा कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर त्याच्यामध्ये जे काही मेल किंवा फिमेल असते त्यांच्यामध्ये काय ते मॅच्युरिटी येत जाते. मग हे कशामुळे येते, बिकॉज ऑफ हार्मोन्स. ओके, मग फिमेलमध्ये कोणते हार्मोन्स सिक्रेट होतात, म्हणजे इस्ट्रोजन हे हार्मोन कोणामध्ये, फिमेलमध्ये किंवा गर्लमध्ये, आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कोणामध्ये सिक्रेट होत असतात तर जेंट्स. ओके, जेंट्समध्ये किंवा बॉईज असेल त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन, वाय हॅज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द लॉ ऑफ फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल अँड 21 इन बॉईज. ओके, आता आपल्या महाराष्ट्र किंवा जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी ठरवलं आहे की 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा असेल तर त्यांचा विवाह आपण करू शकतो. ओके, मग हे मिनिमम एज का बरं एवढं त्यांनी दिलेलं आहे, तर 18 एजपर्यंत जी काही मुलगी असते त्यांची काही बाल्यावस्था, 18 एजच्या आधीची जी अवस्था असते ती बाल्यावस्था असते आणि त्यांचे हार्मोन्स चांगल्या पद्धतीने सिक्रेट झालेले नसतात. ओके, त्यामुळे आपले जे काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटनी एज हे लिमिटेशन दिलेलं आहे. ओके, एजचं. आणि 21 इयर्सच्या पुढेच जे काही बॉईज असेल त्यांच्या बॉडीमधून पण म्हणजे एक प्रकारची सेक्सुअल मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये येतं. ओके, त्याच्या आधी जर सेक्स झाला तर खूप मोठे काही असे आव्हान तयार होतात. ओके, सो नेक्स्ट बघायचे आता. वी हॅव स्टडीड इन चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅव XY सेक्स क्रोमोझोम अँड वुमेन हॅव XX क्रोमोझोम. ओके, आपण हे मागच्या वर्षी पण डिस्कस केलं आहे. तर जे काही मेल असते त्यांच्यामध्ये कोणते असतो, Y पण असतो आणि X पण क्रोमोझोम असतो. बट इन वुमन XX क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन डेव्हलप्स इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमेन ड्यू टू दिस सेक्स क्रोमोझोम्स ओनली. ओके, म्हणजे जी काही ऑर्गनची डेव्हलप्स आहे. ओके, इथे काय म्हटले, ऑर्गन डेव्हलप इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमेन ड्यू टू दिस सेक्स क्रोमोझोम ओनली. एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमन वेअर ॲज Y क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन ओनली. ओके, मग त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या याच्यात डिस्कस करायचं आहे XX क्रोमोझोम असल्यावर काय होतं, XY क्रोमोझोम असल्यावरती काय होतं. ओके, इज प्रेझेंट इन मेन वुमेन वेअर ॲज Y क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन ओनली. ओके, म्हणजे Y क्रोमोझोम कोणामध्ये असेल, मेनमध्ये, आणि X क्रोमोझोम कोणामध्ये असतो, मग वुमनमध्ये, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाव वी शाल स्टडी दी स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, सो आता ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने वर्किंग करतं ते आता आपल्याला बघायचं आहे. सो एवढा पार्ट समजला असेल. ओके, वुमनमध्ये काय असेल, X क्रोमोझोम, अँड मेलमध्ये काय असेल, Y क्रोमोझोम. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट असतात, तर फर्स्ट काय, टेस्टिस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर इसेन्शियल टू अस. ओके, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे टेस्टिस. टेस्टिसचं वर्किंग काय असतं, टू क्रिएट दी स्पर्म. ओके,
स्पर्म तयार करण्याचं किंवा त्याला मराठीत शुक्राणू म्हणतो आपण, ते तयार करण्याचं काम कोणाचं असतं? टेस्टिसचं. ओके. व्हेरियस डक्ट ओके अँड ग्लँड्स. आता ग्लँड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, ग्लँड्स सलायवरी ग्लँड वगैरे. ओके. जे काही लिव्हर असेल ते लिव्हर पण काही जे लिव्हरमध्ये जे ग्लँड असतात त्या ग्लँड्स विविध प्रकारचे जे काही आपण त्याला मराठीत आम्ल असं म्हणतो बघा. ओके. त्या पद्धतीचे आम्ल हे तयार करत असतात, म्हणजे एक प्रकारचं लिक्विड फ्लुइड तयार करत असतात आपल्या बॉडीमध्ये ह्या ग्लँड्स. ओके. बाईल ज्यूस वगैरे तुम्ही बघितलं असेल. ओके. ते तयार करण्याचं काम कोण करतं? ग्लँड्स. ओके. डक्ट्स म्हणजे हे या पद्धतीचे डक्ट्स असतात. ओके. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रोटम. स्क्रोटम म्हणजे काय? दिस इज अ पाउच लाईक स्ट्रक्चर. ओके. म्हणजे या टेस्टीज कुठे असतात? तिथे दाखवले बघा, हे पाउच लाईक स्ट्रक्चर असतं आउट ऑफ बॉडी, मेल बॉडी. ओके. मेल बॉडीच्या बाहेर हे पाउच लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. याच्यामध्ये काय असतात? हे टेस्टीज असतात, 2 टेस्टीज. ओके. दिस इज नॉट सर्क्युलर. ओके. ते थोडेसे असे एक शेपमध्ये बघा. ओके. अंडाकृती आपण त्याला म्हणतो. टेस्टीज कंटेन स्क्रोटम आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. ओके. म्हणजे हे जे काही टेस्टीज असतात, हे टेस्टीज ॲबडोमिनल कॅव्हिटी म्हणजे जो आपला पोटाचा भाग असतो, त्या पोटाच्या भागाच्या खाली हे टेस्टीज असतात. ओके. का तिथे असतात ते? हे पाउच लाईक स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये टेस्टीज ह्या पोटाच्या खाली का असतात? शरीराच्या बाहेर, म्हणजे बाहेरच्या आउटसाइड ऑफ दी बॉडी. असं का असतं? तर बिकॉज ऑफ टेम्परेचर. म्हणजे या टेस्टीजमध्ये काय होतं माहिती आहे का? जे काही स्पर्म आहे ते स्पर्म तयार होत असतात. ओके. रिप्रोडक्शनसाठी. मग ते स्पर्म तयार होता, मग हे आपल्या बॉडीच्या बाहेर काय कारण असतं राहण्याचं? तर बिकॉज ऑफ टेम्परेचर. ओके. मग टेम्परेचरचा आणि यांचा दोघांचा काय एवढा संबंध असतो? मग हा संबंध असा असतो की जो काही आपल्या ह्या बॉडीमधून टेस्टीजमधून जो स्पर्म तयार होतो, तर त्या स्पर्मला टेम्परेचर हे कमी प्रमाणात लागतं. ओके. मिनिमम टेम्परेचर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे जास्त असतं ॲज कम्पेअर टू दिस. ओके. त्याच्यामुळे याला कमी प्रमाणात टेम्परेचर लागतं, म्हणून ते आउटसाईड असतं. म्हणजे कसं माहिती आहे का? हे जे याच्यातून तयार होणारा जो काही स्पर्म आहे, त्याला जर आपल्या बॉडीचं एवढं टेम्परेचर मिळालं तर तो स्पर्म जिवंत राहू शकणार नाही, तर तो कसा असेल? डेड असेल. ओके. नेक्स्ट बघा, टेस्टीज कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्यूबुल्स. ओके. टेस्टीज जर आपण बघितलं, टेस्टीजचा विचार केला तर त्याच्या आतमध्ये पण असंख्य असे सेमिनिफेरस ट्यूबुल्स असतात. ओके. असे एकदम आपले असं जाळ्यासारखे पूर्णपणे असतात. ओके. ते बघायचंच आहे आता पुढे. मग कोणकोणते ट्यूबुल्स असतात बघा, म्हणजे एक प्रकारचे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असं या टाईपचं. ओके. याच्या आतमध्ये असतात आणि त्याच्या थ्रू काय होतं? स्पर्म तयार होतो. मग कोणकोणते ट्यूबुल्स असतात बघा, जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्यूबुल्स डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. ओके. म्हणजे जे काही जर्मिनल इपिथेलियम जो काही आहेत त्याच्यामध्ये इन दी ट्यूबुल्समध्ये डिवाइड बाय मिओसिस. मग तो मिओसिसच्या थ्रू काय होतो? डिवाइड होतो आणि त्याच्या थ्रू काय प्रोड्यूस होतो? स्पर्म. ओके. मग स्पर्म प्रोड्यूस कुठे होतो? जर्मिनल इपिथेलियममध्ये. ओके. जर्मिनल इपिथेलियमच्या थ्रू हे जे काही स्पर्म आहे तो स्पर्म काय होतो? प्रोड्यूस होतो. नेक्स्ट काय सांगितलं बघा, दोज स्पर्म आर सेंड फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्यूबुल्स. आता जो काही ते स्पर्म तयार झालेला आहे विथ द हेल्प ऑफ जर्मिनल इपिथेलियम. ओके. तो स्पर्म काय होतो? हळूहळू फॉरवर्ड, म्हणजे बघा इथून तयार होऊन आता इथे इपिडिडायमिस आहे. ओके. हे इपिडिडायमिस ट्यूबुल्सच्या थ्रू असा इथून तो बाहेर पेनिसच्या बाहेर येतो. ओके. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनला तो जातो. मग आता पुढे बघा, व्हेरियस ट्यूबुल्स सिक्वेन्स ऑफ दोज ट्यूबुल्स इज ॲज रीट टेस्टीज. ओके. म्हणजे त्याच्यामध्येच या टाईपचं स्ट्रक्चर असतं. तर तो जो फर्स्ट जेव्हा तयार होतो तर तो कुठे तयार होतो? रीट टेस्टीजमध्ये. त्याच्यानंतर रीट टेस्टीजच्या थ्रू तो कोणत्या टेस्टीजमध्ये जातो? वॅस एफेरन्समध्ये. ओके. मी कालच्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, तर त्याच्यामध्ये रीट टेस्टीजच्या थ्रू फॉरवर्ड कुठे होतो? वॉस एफेरन्समध्ये. आणि वॉस एफेरन्सच्या थ्रू कुठे? इपिडिडायमिस, म्हणजे बघा इथे दाखवलेलं आहे. ओके. मग इपिडिडायमिसमध्ये तो जेव्हा येतो तर त्याला असं एक प्रकारचं बलून लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो बघा या टाईपचं. ओके. म्हणजे ही जी काही टेल आहे, या टेलच्या थ्रू ते हळूहळू, आपण मागच्या वर्षी डिस्कस केलं होतं स्पर्मचं स्ट्रक्चर. ओके.
मग ही जी काही टेल लाईक स्ट्रक्चर आहे ही कुठे तयार होते, इपिडिडायमिस, म्हणजे एक प्रकारचं ते फ्लोट होत 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 कुठे येतं, फॉरवर्ड डायरेक्शनला इकडे. ओके. वॉज डिफरंट इजॅक्युटरी डक्ट अँड युरोनोजेनिटल डक्ट. ओके. याच्या थ्रू पास होऊन ते कुठे येतं, खाली पेनिसमध्ये येतं. ॲज दी स्पर्म आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट, म्हणजे एका डक्टपासून ते पुढच्या डक्टपर्यंत हे काय होतं, पास होत जातं. दे बिकम मॅच्युअर. ओके. मग ते लास्टला मॅच्युअर होतं आणि मॅच्युअर झाल्यानंतर मग फर्टिलायझेशनसाठी ते कुठे येतं, इथे पेनिसमध्ये. ओके. ॲबल टू फर्टिलाइज दी ओव्हम. मग ते ओव्हम जेव्हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होत असतं तेव्हा ते स्पर्म, जो काही स्पर्म तयार झालेला आहे तो स्पर्म डायरेक्टली ओव्हममध्ये जाऊन, ओके, तो तिथे काय करतो, फर्टिलायझेशन करतो त्या एगवरती किंवा ओव्हमवरती. ओके. त्या पद्धतीने काय होतं, फर्टिलायझेशन होतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काही डायग्राम दाखवली, ती डायग्राम पण आपण डिस्कस करणार आहे. ओके. दिस इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही कुठे क्रिएट असते, मी तुम्हाला सांगितले कुठे असते ती, आउट ऑफ बॉडी. ओके. आउट ऑफ बॉडी म्हणजे डायरेक्ट बॉडीच्या बाहेर नाही, तर बॉडीच्या बाहेरच्या साईडला ॲबडॉमिनच्या बिलो. ओके. जे आपलं ॲबडॉमन असतं, ॲबडॉमनच्या खाली हे जे काय असतं, बिकॉज ऑफ टेम्परेचर. हे कशामुळे बाहेर असतं, मग बिकॉज ऑफ टेम्परेचर, कारण टेम्परेचर हे कमी प्रमाणात लागतं, स्पर्मचं टेम्परेचर हे कमी लागतं. ओके. आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर कसं असतं, जास्त असतं, म्हणून ते आपल्या बॉडीच्या बाहेरच्या साईडला असतात. ओके. कोण, टेस्टिस. आणि टेस्टिस कुठे असतात, या स्क्रोटममध्ये. स्क्रोटम म्हणजे एक प्रकारचं असं पाऊच लाईक स्ट्रक्चर असतं बघा, पिशवीसारखं. ओके. त्याच्यामध्ये टेस्टिस असतात. टेस्टिसमध्ये असे विविध प्रकारचे डक्ट असतात, ते पण आपण बघितले. ओके. इपिडिडायमिसमध्ये काय होतं, मॅच्युअर होतो, जो काही स्पर्म आहे तो मॅच्युअर होऊन असा फ्लोट होतो बघा, इथून असाच फ्लोट होत होत कुठे येतो, इथे. ओके. सेमिनल व्हेसिकल इथे दाखवले बघा. ओके. आता नेक्स्ट काय, इपिडिडायमिस झालं. त्याच्यानंतर युरिनोजेनिटल डक्ट. ओके. युरिनोजेनिटल डक्ट म्हणजे हे कोणते, पाईप लाईक स्ट्रक्चर हा दिसतोय, युरिन. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो काही रिप्रोडक्शन सिस्टीम अँड युरिनरी, जी काही युरिन तयार होत असते, जी काही सिस्टीम असेल, ती सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोन्ही पण काय असतात, मिक्स असतात, म्हणजे एकमेकांना जोडलेले असतात. ओके. म्हणजे कसे माहिती आहे का, आता ह्या किडनीच्या थ्रू, आता युरिनरी ब्लॅडर आहे. ओके. युरिनरी ब्लॅडरमध्ये काय होतं, युरिन स्टोअर होतं. ओके. आणि जेव्हा आपण युरिन करतो तेव्हा ते इथून स्टोअर झालेलं युरिन कुठे येतं, पेनिसमधून आउट ऑफ बॉडी. ओके. मग हे कुठून येतं, आपण मागच्या वर्षी बघितले, किडनीच्या थ्रू काय होते, युरिन तयार होते आणि ते युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं. मग आता ही पाईपलाईन बघा, जो काही पाईप स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा इथे, ट्यूबुल्स टाईप, ते ट्यूबुल्स टाईप कुठे अटॅच आहे, इथे. ओके. हे जे काही हे 2 टाईप्स जे दिसत आहे बघा, कॉपर्स ग्लँड. ओके. कॉपर्स ग्लँड, या कॉपर्स ग्लँड लिक्विड सिक्रेट करतं आणि ते लिक्विड कशामध्ये मिक्स होतं, या युरिनरी ब्लॅडरमध्ये. ओके. युरिनरी ब्लॅडर हा जो काही पाईप लाईक स्ट्रक्चर आहे तो कुठे आहे, इन पेनिस. ओके. पेनिसच्या आतमध्ये. ओके. युरिनरी ब्लॅडर. त्याच्यानंतर बघा, युरिनोजेनिटल डक्ट, याचं वर्किंग काय असतं, ते जे काही युरिन तयार होत असतं त्या युरिनला बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करतं, युरिनोजेनिटल डक्ट. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कॉपर्स ग्लँडचं वर्किंग काय असतं, जे काही युरिन बॉडीच्या बाहेर जात असतं, तर त्या युरिन मध्ये जे काही लिक्विड असतं ते लिक्विड मिक्सिंग होतं इथे. ओके. इथे काय म्हटलं आहे, प्रोस्टेट ग्लँड वास डिफरन्स. ओके. वास डिफरन्स म्हणजे हे जे काही पाईप लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, याला काय म्हटलेलं आहे, वॉस डिफरन्स. ओके. इथून म्हणजे इथून ते स्पर्म काय करतं, फॉरवर्डला पुश करतं. त्याच्यानंतर इथे सेमिनल व्हेसिकल सांगितले मग. ओके. म्हणजे हे जे काही वॉस डिफरन्स आहे यालाच अटॅच काय आहे, सेमिनल व्हेसिकल. ओके. मग याचं वर्किंग काय असतं, हे जे काही स्पर्म आहे या स्पर्मला पुढे खाली पेनिसमध्ये आणण्याचं काम असतं. त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड अँड इजेक्युटरी डक्ट किंवा कॉपर्स ग्लँड, यांचं वर्किंग काय असतं, स्पर्ममध्ये लिक्विड जे काही आपण आम्ल म्हणतो ते आम्ल तयार करण्याचं काम यांच्यामध्ये असतं. ओके. यांच्या थ्रू होत असतं. ओके. समजलं असेल काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने वर्किंग करतं. आता पुढे बघायचं आहे
seminal vesicle secrete their secretion in ejaculatory duct, whereas prostate gland and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. ओके, मग आता इथे काय सांगितलं बघा. ओके, म्हणजे सेमिनल व्हेसिकल इथे जे दिसतंय ते लिक्विड कशामध्ये, हे जे काही प्रोस्टेट ग्लँड आहे त्या प्रोस्टेट ग्लँडमध्ये इजेक्टोरी डक्टमध्ये ते काय करेल, त्यांचं जे काही लिक्विड आहे ते लिक्विड इथे सोडेल. ओके, आता इथे काय म्हटलं बघा, सेमिनल व्हेसिकल सिक्रेट देअर सिक्रिशन. ओके, म्हणजे जे काही सिक्रेट करतं लिक्विड ते कुठे सिक्रेट करेल, इजॅक्युटरी डक्ट. ओके, इजॅक्युटरी डक्ट कुठे सांगितले बघा इथे. ओके, दिस इज अ इजॅक्युटरी डक्ट. ओके, whereas prostate gland and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. म्हणजे urinogenital duct हे जे आहेत. ओके, म्हणजे जे काही प्रोस्टेट ग्लँड असतील हे प्रोस्टेट ग्लँड आणि काय म्हटलेलं आहे कॉपर्स ग्लँड, म्हणजे प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड यांच्या थ्रू सिक्रिशन कोणामध्ये होणार आहे, या युरिनोजेनिटल डक्टमध्ये त्यांचं सिक्रिशन होणार आहे. ओके, लिक्विडचं. सेमेन इज फॉर्म ऑफ स्पर्म. म्हणजे जे काही सेमेन आहे, सेमेन म्हणजे वीर्य आपण त्याला म्हणतो, हे कशाच्या थ्रू तयार होतं, स्पर्म अँड सिक्रेशन ऑफ ऑल दिस ग्लँड. म्हणजे हे जे काही सिक्रेशन करणारे सेमिनल व्हेसिकल किंवा जे काही प्रोस्टेट ग्लँड असेल, कॉपर्स ग्लँड असेल, हे त्यांचं लिक्विड तयार करतात आणि ते लिक्विड कशामध्ये मिक्स होतं, स्पर्ममध्ये. ओके, म्हणजे स्पर्ममध्ये मिक्स झाल्यानंतर ते फुल्ली मॅच्युअर्ड होतात आणि ते बॉडीच्या बाहेर जातात. म्हणजे जेव्हा ते मॅच्युअर होतात तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, सेमेन. हे लक्षात ठेवा. सेमेन म्हणजे काय, एक प्रकारचा स्पर्म प्लस त्याच्यामध्ये काय काय असेल, स्पर्म प्लस लिक्विड. ओके, स्पर्म प्लस लिक्विड. मग हे लिक्विड कोणाचं असेल, इजेक्टरी डक्ट. ओके, इजेक्टरी डक्ट अँड प्रोस्टेट ग्लँड किंवा कॉपर्स ग्लँडमधून जे काही लिक्विड आलेलं आहे ते लिक्विड कशात मिक्स होईल, या स्पर्ममध्ये, आणि हे लास्टला काय तयार होतं, सेमेन. सेमेन म्हणजे याला वीर्य, मराठीत काय म्हणतात, वीर्य. म्हणजे रिप्रोडक्शनसाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं, सेमेन असतं. ओके, दे आर व्हाईट इन कलर. सेमेन इज इजॅक्युटेड आउट थ्रू पेनिस. ओके, म्हणजे पेनिसच्या थ्रू, म्हणजे इथून ते काय होतं, बाहेर येतं काय, सेमेन. ओके, पुढे काय म्हटलं आहे, ऑल दी ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड एक्सेप्ट युरोनोजेनिटल डक्ट, पेनिस अँड स्क्रोटम. म्हणजे हे सर्व एक प्रकारचे असे पेअरमध्ये काय असतात, अटॅच असतात. ओके, म्हणजे जे स्क्रोटम असेल, स्क्रोटम, युरिनरी ब्लॅडर, पेनिस. ओके, हे जे काही टोटली जे आपल्याला ऑर्गन्स दिसत आहे, म्हणजे पेनिस, हा पेनिस जो काय ऑर्गन आहे त्याच्यामध्ये काय काय असेल, युरिनरी ब्लॅडर, इजेक्टरी डक्ट किंवा स्क्रोटम, हे एकमेकांना कसे असतात, ते अटॅच असतात. ओके, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, दे आर इन पेअर्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्या थ्रू लास्टला काय तयार होईल, मग स्पर्म तयार होईल किंवा आपण त्याला सेमेन असं म्हणतो. सेमेन म्हणजेच काय, सेमेन म्हणजे स्पर्म प्लस लिक्विड. म्हणजे हे दोघांचं काय होतं, हे जे काही लिक्विड आहे ते स्पर्ममध्ये मिक्स होतं आणि त्याच्या थ्रू काय तयार होतं, सेमेन तयार होतं. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो आजच्यासाठी आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी केला. ओके, जर कोणाला काही डाऊट असेल तर मला डिस्कस करायचं आहे, लगेच मला सांगायचं आहे. ओके, आता हा जो पूर्ण पार्ट आहे तो पूर्ण पार्ट आता मी या सर्वांचं वर्किंग पण सांगितलं असतं, टेस्टिसच्या आतमध्ये काय काय असतं, त्यांचं वर्किंग काय असतं, कशा प्रकारे जो काही स्पर्म आहे तो स्पर्म इथे तयार होतो. ओके, बट एवढं डिटेली तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये किंवा 10th तुम्हाला इथे बघायचं नाही. ओके, हे डिटेल स्टडी तुम्हाला 11th करायचं आहे. ओके, 11th याचा डिटेल स्टडी आहे. ओके, त्यामुळे हे फक्त लाईट लक्षात ठेवायचं आहे आपण काय काय बघितलं ते. ओके, धन्यवाद.